ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला निवांत काढता येईल. पहिल्यांदा समजून घेऊ कसं कसं काय काय होतं. आता बघा, ही जी आहे खालची जी बाजू ही कोणती बाजू आहे? इन्फेरियर व्हेना कॅवाची. ही वरची जी बाजू ही कसली आहे? सुपेरियर व्हेना कॅवाची. सुपेरियर व्हेना कॅवा, इन्फेरियर व्हेना कॅवा काय करतायत? बॉडी मधलं सगळं डिऑक्सिजनेटेड ब्लड आणतायत. एम आय राईट? हे सगळं ब्लड डिऑक्सिजनेटेड ब्लड आणतायत. हार्टच्या राईट साइडला कोणतं ब्लड आहे? कमॉन बोला पटकन. हार्टच्या राईट साइडला कसं ब्लड आहे? डिऑक्सिजनेटेड. बरोबर. कोणाच्या तरी पॅरेंट परत गडबड सुरू झालेली आहे. कोणाचं चालू आहे ऑडिओ? विक्लिफ पटेल, कावेरी पवार. आता इकडे बघ, नीट लक्ष द्या बाळांनो, एकदम क्लिअर लक्ष द्या. आता काय झालं की हे जे ब्लड होतं हे सगळं बॉडीतलं डिऑक्सिजनेटेड ब्लड, हे इथे मी हिपॅटिक पोर्टल सिस्टीम दाखवली, ही पण आता एक्सप्लेन करतो. हे सगळं डिऑक्सिजनेटेड ब्लड बॉडीने जे यूज केलेलं ब्लड होतं, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन O2 जे होतं, O2 जो होता तो कमी झालेला होता. हे सगळं डिऑक्सिजनेटेड ब्लड जमा कुठे होत आहे? राईट साइड ऑफ द हार्ट मध्ये. कुठे जमा होत आहे? राईट साइड ऑफ द हार्ट. आता राईट साइड ऑफ द हार्ट मधून ब्लड जाईल कुठे? लंग्स मध्ये. कशासाठी जाईल? ऑक्सिजन घेण्यासाठी. जेव्हा हे इथून अशा पद्धतीने आलं, हे काय, हे सगळे कोणतं ब्लड घेऊन आलं? डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन आलं. डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट साइड ऑफ द हार्ट मध्ये होतं आणि ते तिथून कुठे पाठवलं गेलं? लंग्स मध्ये. कशाला? पल्मनरी सर्क्युलेशन मध्ये पाठवलं गेलं. कशाला? ऑक्सिजन घेण्यासाठी. ऑक्सिजन घेण्यासाठी ब्लड पाठवलं गेलं. आता तिथे ऑक्सिजन त्याने घेतला आणि बिकेम ऑक्सिजनेटेड. बरोबर. हे ऑक्सिजनेटेड ब्लड जे होतं, इट एंटर्ड इन द राईट साइड ऑफ द लेफ्ट साइड ऑफ द हार्ट. इट एंटर्ड इन द लेफ्ट साइड ऑफ द हार्ट. आता लेफ्ट साइड ऑफ द हार्ट मध्ये यांनी एंट्री केली. कोणत्या ॲट्रियम मध्ये? लेफ्ट ॲट्रियम मध्ये. नॅचरली हे ॲट्रियम मधून ब्लड कुठे आणलं जाईल? लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये. आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मधून ब्लड कुठे टाकलं जाईल? एओर्टा मध्ये. एओर्टा मी इथे दाखवले, दिस इज एओर्टा. आणि या एओर्टा मधून ऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण बॉडीला पाठवलं जाईल. दिस टाइप ऑफ सर्क्युलेशन इज कॉल्ड एज सिस्टेमिक सर्क्युलेशन. जे लंग्स मध्ये होतात त्याला म्हणतात पल्मनरी सर्क्युलेशन. कळलं? म्हणून आता लेफ्ट साइड ऑफ द हार्ट मधून कोणतं सर्क्युलेशन स्टार्ट होतं? सिस्टेमिक सर्क्युलेशन. आणि राईट साइड ऑफ द हार्ट मधून कोणतं सर्क्युलेशन स्टार्ट होतं? पल्मनरी सर्क्युलेशन. म्हणून याला आपण काय म्हणतो? डबल सर्क्युलेशन. Therefore we'll call it as double circulation. Any problem? बोला पटकन बाळांनो. काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मला. सर स्क्रीनशॉट काढायचं. हा काढा ना, स्क्रीनशॉट काढा, काय प्रॉब्लेम. सगळे जॉईन व्हा. कोण बाकी राहील? हे कळलं काय? स्क्रीनशॉट काढून घ्या. आता इथं आहे लिव्हर. या लिव्हरच्या ठिकाणी बघा त्याला पण कनेक्ट झालेलं. सर आवाज रिपीट होतोय. रिपीट होतोय मॅडम.
आता क्लिअर आला का? क्लिअर आला का? डबल डबल पल्मनरी सर्क्युलेशन पल्मनरी सर्क्युलेशन समजलं? अरे डबल आवाज येतोय. अरे डबल आवाज येतोय ना भाऊ. माझं म्यूट हे कर, तिथून म्यूट. आता झाला का आवाज कमी? येस, गुड. हा, आता पल्मनरी सर्क्युलेशन म्हणजे जे लंग्स मध्ये होतं दॅट इज पल्मनरी सर्क्युलेशन, आणि बॉडी मध्ये होतं दॅट इज सिस्टेमिक सर्क्युलेशन. बॉडी मध्ये होतं दॅट इज सिस्टेमिक सर्क्युलेशन आणि लंग्स मध्ये होतं दॅट इज पल्मनरी सर्क्युलेशन. म्हणून याला आपण काय म्हणतो? डबल सर्क्युलेशन. आता हा पार्ट मी डिस्कस करतो. हा एवढा पार्ट मी वेगळा काढून तुम्हाला दाखवतो. याचं स्क्रीनशॉट आय थिंक तुम्ही घेतला असेल. आता पुढे जाऊ. आता बॉडीमध्ये पोर्टल सर्क्युलेशन नावाचा एक प्रकार असतो. हिपॅटिक पोर्टल सर्क्युलेशन. रीडिंग द्या. हिपॅटिक पोर्टल सर्क्युलेशन. पटापट पटापट पुढे जायचं आपल्याला. या हिपॅटिक पोर्टल सर्क्युलेशन. हिपॅटिक, कोणाचा तरी माईक चालू आहे यार, बंद करा. मुलांनो बघा एकदा. हिपॅटिक पोर्टल सर्क्युलेशन. आता हिपॅटिक पोर्टल सर्क्युलेशन तुम्हाला माहिती आहे, इट इज बिटवीन लिव्हर अँड व्हॉट इज दिस, बोला. इंटेस्टाइन्स. बरोबर, दिस इज इंटेस्टाईन. आता या इंटेस्टाईन्स मध्ये बाळांनो, इथे तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी ब्लड सप्लाय असतो. इथे ज्या व्हेन्स असतात, या सगळ्या व्हेन्स ज्या असतात, या इथे तुम्हाला माहिती आहे इथे काय काय काम चालतं. इथं किती मुलांना सांगता येईल? आठवतं का? बघा, जास्त दिवस झाले, आठवतं का? इथे काय काम केलं जातं? डायजेशन अँड ऍब्सॉर्प्शन केलं जातं. काय होतं बाळांनो? डायजेशन केलं जातं आणि ऍब्सॉर्प्शन केलं जातं. ऍब्सॉर्प्शन साठी काय लागतं? कोण सांगतं मला? ऍब्सॉर्प्शन साठी कोणत्या टाईपच्या ब्लड व्हेसल्स लागतात? बोला पटकन. ऍब्सॉर्प्शन साठी कोणत्या प्रकारच्या ब्लड व्हेसल्स लागतात? सोनल, हा सर. कोणत्या टाईपच्या ब्लड व्हेसल ऍब्सॉर्प्शन साठी इम्पॉर्टंट असतात? लिहून घ्या, नाही आलं जाऊ द्या. कॅपिलरीज. कळलं बाळांनो? कॅपिलरीज इम्पॉर्टंट असतात. म्हणजे इथे ज्या पूर्ण इंटेस्टाईन्स मध्ये काय असतील? कॅपिलरीज असतील. म्हणजे मी कॅपिलरी तुम्हाला बरेचदा असं दाखवतो ना, हे बघा असं, म्हणजे याच्यातनं ब्लड संपूर्ण इथे मिळेल असतं. तर इथे असं समजा की इथे कॅपिलरीज आहेत. आता ह्या कॅपिलरीज मधून इथून एक व्हेन तयार होते. सर खूप ब्लड. इथून जी व्हेन तयार होते, माझ्या साईडने चांगलं आहे बाळांना, इथून जी व्हेन तयार होते दिस इज पोर्टल व्हेन. ही जी पोर्टल व्हेन असते इथून, ही पोर्टल व्हेन काय करते? इथले सगळे न्यूट्रिएंट्स घेते. इथे जे मिळालेले सगळे न्यूट्रिएंट्स होते, सगळे पदार्थ जे होते, जे आपण जेवलो होतो, ते सगळेच्या सगळे पदार्थ आणून इथे सोडते. आणि इथे परत कॅपिलरीज मध्ये इथे सुद्धा कॅपिलरीज बनवून जातात. इथे खूप साऱ्या कॅपिलरीज बनतात. म्हणजे इथे पण कॅपिलरीज, इथे पण कॅपिलरीज, इथे पण कॅपिलरीज, आणि इथून जेव्हा पुढे जातील तिथे पण कॅपिलरीज. मध्ये फक्त व्हेन आहे. नीट लक्षात घ्या. एक कन्सेप्ट सांगणार आहे मी या ठिकाणी. म्हणजे द ब्लड व्हेसल विच ends as a capillaries किंवा start as a capillaries and ends into capillaries. The blood vessels which starts as a capillaries and ends into capillaries.
between two organs, between two nearest organs. Such circulation is called as portal circulation. Such circulation is called as portal circulation. काय सांगितलं मी परत रिपीट करतो. The circulation in which the blood vessels or capillaries, these capillaries, they will the circulation in which two blood vessels, which starts as a capillaries and ends as a capillaries between two nearby organs. Such circulation is called as portal circulation. पोर्टल सर्क्युलेशन पोर्ट सारखं काम करतं. म्हणजे इथे पण कॅपिलरीज असतील, इथे पण कॅपिलरीज, मध्ये काय असेल, ब्लड वेसल असेल. दिस टाइप ऑफ सर्क्युलेशन इज कॉल्ड एज पोर्टल सर्क्युलेशन. आणि ऍज इट इज प्रेझेंट इन द लिव्हर, देअरफॉर इट इज कॉल्ड एज हिपॅटिक पोर्टल सर्क्युलेशन. समजलं का? हे लिव्हरशी कनेक्टेड असल्यामुळे दुसरा ऑर्गन कोणता, एक ऑर्गन फिक्स असेल, एक ऑर्गन कोणता, इंटेस्टाईन्स आहे, दुसरा ऑर्गन पण काय आहे, इथे पण कॅपिलरी. म्हणजे ही जी ब्लड वेसल आहे ही स्टार्ट पण कॅपिलरी म्हणून झाली, ब्लड वेसल बनली, व्हेन बनली, आणि नंतर ती येऊन इथे पण काय बनली, कॅपिलरीज बनल्या. आणि ह्या कॅपिलरीज मधून इथे जे काही आवश्यक पदार्थ वगैरे असतील ते सगळे काढले जातील आणि नंतर ऍज ए हिपॅटिक व्हेन म्हणून जॉईन होईल. काय म्हणून जॉईन होईल बाळांनो? हिपॅटिक. लिव्हरच्या व्हेनला काय म्हणतो आपण? हिपॅटिक व्हेन. ऍज ए हिपॅटिक व्हेन म्हणून ही कोणाला जॉईन होईल? बोला पटकन. जो सांगेल तो हुशार. हिपॅटिक व्हेन कोणाला जॉईन होईल? आता दाखवलं होतं मागच्या याच्यामध्ये. कोणाला जॉईन होईल? बोला. आवाज येतोय का? आवाज येतोय का? एकाचा कोणातरी ऑडिओ चालू करा, सांगा मला ज्याला येत आहे त्याने. इन्फेरियर जॉईन होईल. व्हेरी गुड. कोण बोललं? इन्फेरियर वेना. कोण बोललं? व्हेरी गुड. आयव्हीसी मध्ये जॉईन. कळलं? हिपॅटिक व्हेन. हिला काय नाव दिलं आपण? पोर्टल व्हेन. द ब्लड वेसल विच स्टार्ट्स एज ए कॅपिलरी, एंड्स एज ए कॅपिलरी, and in between there is a blood vessel. अशा ब्लड वेसलला जी स्टार्ट कॅपिलरीज मध्ये होते आणि एंड कॅपिलरीज मध्ये होते, बिटवीन टू नियर बाय ऑर्गन्स, इट इज कॉल्ड एज पोर्टल सर्क्युलेशन. दिस वॉज, म्हणजे आपण किती सर्क्युलेशन पाहिले? डबल सर्क्युलेशन पाहिलं. पल्मनरी सर्क्युलेशन काय असतं? जे लंग्स आणि हार्ट यांच्यामध्ये होतं आणि जिथे ऑक्सिजनेटेड ब्लड, डिऑक्सिजनेटेड ब्लड ऑक्सिजनेशन करून पुन्हा हार्टमध्ये सोडलं जातं. पण ते फक्त लंग्स पुरतं मर्यादित असतं. दॅट इज पल्मनरी सर्क्युलेशन. म्हणजे लंग रिसिव्स डिऑक्सिजनेटेड ब्लड अँड सेंड्स ऑक्सिजनेटेड ब्लड टू द हार्ट. म्हणजे दॅट पर्टिक्युलर सर्क्युलेशन विच इज limited for the lungs, which is specifically occurs in the lungs only, in the lung area or pulmonary area, that is called as pulmonary circulation. The circulation which arises from the left ventricle and transports throughout the body, that is oxygenated blood, that circulation is called as systemic circulation. Systemic circulation provides the oxygenated blood and deoxygenated blood back to the heart. तेव्हा सिस्टेमिक सर्क्युलेशन कंप्लीट होतं. सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये आता जर आपल्याला, आपण याच्यानंतर एक फ्लो चार्ट काढू, म्हणजे तुम्हाला एका झटक्यात लक्षात येईल. हे क्लिअर झालं का? याच्यात काही प्रॉब्लेम असेल विचारा. पोर्टल सर्क्युलेशन समजलं का? याला हिपॅटिक पोर्टल सर्क्युलेशन असं म्हणतात. पुसू हे? कॅन आय रब दिस? आता सिस्टेमिक सर्क्युलेशन, पहिल्यांदा आपण सिस्टेमिक सर्क्युलेशनचा फ्लो चार्ट काढू. एकदम सोपा आहे, तुम्ही सुद्धा काढू शकता जर तुम्हाला समजलं असेल तर. एकदम सोपं आहे. इकडे लक्ष द्या. रेडने काढतो. हार्ट, heart to body,
हार्ट टू रेडनेस दाखवतो इथे, हार्ट टू बॉडी आणि बॉडी टू हार्ट. ठीक आहे, दिसतंय ना सगळ्यांना? या सर्क्युलेशनला मी काय नाव देऊ बोला? सिस्टेमिक सर्क्युलेशन. दिस इज सिस्टेमिक सर्क्युलेशन. आता हार्ट मधून लंग्स काढू का प्रॉपर? एकदम सिंपल डायग्राम काढलेली ती. याला काय नाव देऊ? पल्मोनरी सर्क्युलेशन. कळलं सगळ्यांना? येतंय सगळ्यांच्या लक्षात? हो. सगळ्यांच्या लक्षात येतंय का? सिस्टेमिक सर्क्युलेशन, पल्मोनरी सर्क्युलेशन. समजा जर तुम्हाला ही काय आहे हे विचारलं, ही काय आहे, काय सांगणार? ही काय सांगणार? ही ब्लड वेसल कोणती, काय सांगणार याच्याबद्दल? ही ब्लड वेसल जी लंग्स मध्ये घेऊन जाते, तिचं नाव काय आहे? तन्मय आहे का? तन्मय बोल पटकन, काय नाव आहे? पल्मोनरी आर्टरी. बरोबर, पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी, बरं तुझी इच्छा पूर्ण करून घे. ट्रंक ही IVC अँड SVC. बरोबर, ही बोला पटकन इकडे. व्हेरी गुड, एओर्टा. दिस इज एओर्टा. इथे वरती बोला, इथे पल्मोनरी वेन. Pulmonary vein. एकदम क्लिअर झालं ना आता? काही प्रॉब्लेम नाही? याचा ज्यांना पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण काय दाखवलं याच्यातनं? आपण याच्यातनं काय दाखवलं? डबल सर्क्युलेशन. पुढचं हेडिंग द्या. पुसतोय. पुढचं हेडिंग द्या. कोरोनरी सर्क्युलेशन. पुढचं हेडिंग द्या. कोरोनरी सर्क्युलेशन. कोरोनरी सर्क्युलेशनचा अर्थ किती मुलं सांगतात मला? कमॉन बोला पटकन. कोरोनरी सर्क्युलेशन बोला पटकन. व्हॉट इज कोरोनरी सर्क्युलेशन? बोला पटकन. हार्टच्या मसल्स. हार्ट मध्ये. इट इज द सर्क्युलेशन इनसाइड द हार्ट. हार्ट, बरोबर, हार्टचं सर्क्युलेशन आहे. बरोबर, इट इज द सर्क्युलेशन ऑफ हार्ट. इट स्टार्ट्स फ्रॉम the starting point की आपण starts from aorta to coronary arteries. coronary arteries मधून coronary veins, coronary sinus आणि coronary veins मधून coronary sinus आणि अगेन बॅक इनटू द हार्ट आणि हार्ट मधूनच एओर्टा. दिस इज कोरोनरी सर्क्युलेशन. बघितलं? एओर्टा टू coronary arteries, coronary arteries to coronary veins, coronary veins मधून coronary sinus मध्ये येईल. सायनस कुठे ओपन होतील? हार्ट मध्ये. हार्टच्या कोणत्या पार्ट मध्ये?
राईट ॲट्रियम. राईट ॲट्रियम मधून, राईट ॲट्रियम मध्ये. आणि एओर्टा कुठून अराईज होईल? लेफ्ट वेंट्रिकल. पुसूये, कळलं सगळ्यांना? एनी प्रॉब्लेम काही असेल तर विचारा पटपट पटपट. जाऊया पुढे. झालं का क्लिअर? सगळ्यांना क्लिअर आहे ना? येस सर. गुड. करोनरी सर्क्युलेशन. करोनरी सर्क्युलेशनचं मॅपिंग जे केलं जातं त्याला काय म्हणतात? कोणाचा तरी ऑडिओ परत चालू झालेला आहे. तुम्ही सांगत नाही का रे गड्यांनो घरी की माझा अभ्यास चालू आहे, माझं लेक्चर चालू आहे, पप्पा मम्मी दादा काका जे कोणी असतील त्यांना सांगायचं की थोडा वेळ शांत राहा किंवा मला वेगळ्या रूम मध्ये बसू द्या, थोडा वेळ संयम ठेवा. आता आपल्याला आता काही टर्मिनॉलॉजी शिकायची आहे. त्याच्या आधी एक गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल. किती वेळ मी बघतो आता. तुम्हाला डायग्राम काढायची आहे. कशाची? आर्टरीज व्हेन्स. मी वर्गात शिकवलंय, मी आता इथे शॉर्ट मध्ये काढणार आहे, पण तुम्हाला डिफरन्सेस लिहायचे आणि तुम्हाला डायग्राम काढायचे. तर ब्लड व्हेसलच्या पहिल्यांदा आपण सगळ्यात आधी आजचा टॉपिक, आणखी एक टॉपिक महत्वाचा जो कव्हर करायचा आहे आपल्याला, ब्लड व्हेसल्स. जे माझ्या बरोबर रेग्युलर लेक्चर्सला होते त्यांना माहिती आहे. टाइप्स ऑफ ब्लड व्हेसल सांगा पटकन. बोला पटकन. आर्टरीज, कॅपिलरीज, व्हेन्स, Veins, कॅपिलरी. capillaries. आर्टरीज, व्हेन्स आणि कॅपिलरीज. काय फरक आहे? तर सगळ्यात आधी आपण काय करू, मी ब्ल्यू कलरने दाखवतोय. आर्टरीज आणि व्हेन्स सेम लेयर्स असतात. इकडे नाव देऊ आर्टरीज. ज्या मुलांकडे बुक नाही त्यांच्यासाठी मी काढतो आर्टरीज, व्हेन्स. यांचा काय करू आपण? टीएस काढू. काय काढू बाळांनो? ट्रान्सफर सेक्शन. कुठली आर्टरी किंवा व्हेन कट केली तर कशी दिसेल आपल्याला ते बघायचं. आर्टरीज आणि व्हेन्स मध्ये एक बेसिक फरक असतो, तो आपल्याला आज समजून घ्यायचा. दिस इज आर्टरी. आर्टरीज म्हणण्यापेक्षा मी आर्टरी म्हटलेलं जास्त योग्य राहील. इथे पण व्हेन काढून टीएस ऑफ आर्टरी. आता बघा, ही जी आर्टरी आहे, या आर्टरी मध्ये आणि इकडे जी व्हेन आहे तिच्यामध्ये बाहेरचा लेअर जो असेल तो सेम असेल. बाहेरचा जो लेअर असेल तो सेम असेल आणि त्याचं नाव असेल ट्युनिका मीडिया एक्सटर्ना. काय असेल बाळांनो? ट्युनिका एक्सटर्ना. मीडिया मध्यभागी असतो बाळा, ट्युनिका एक्सटर्ना. ठीक आहे. एक्सटर्नल जो सगळ्यात बाहेर असेल तो काय असेल? ट्युनिका एक्सटर्ना. ट्युनिका एक्सटर्ना जो असेल हा कसा असेल? त्याच्यामध्ये फायबर असतील, फायब्रस टिश्यू असेल आणि मजबूत असतो हा बऱ्यापैकी. आणि बाहेरच्या बाजूला काय असतं? सिंपल स्क्वॅमस एपिथेलियल सेल्स. येतंय लक्षात तुमच्या सगळ्यांच्या? म्हणजे आउटर मोस्ट लेअर. आपल्या टेक्स्ट बुक मध्ये काय दिले ते एकदा बघून घेतो. काही चेंज असेल तर तो, कारण ह्या वर्षी काही काही चेंजेस झालेले आहेत. याच्यामध्ये काय असतात? कोलॅजन फायबर्स असतात. काय असतात त्याच्यात? लिहून घ्या. इट कंटेन्स कोलॅजन फायबर्स. याच्या खाली काय असतील? कोलॅजन फायबर्स असतील, जेणेकरून, आणि हा कसा असतो? टफ असतो. ट्युनिका याची प्रॉपर्टी लिहितोय. ट्युनिका एक्सटर्ना इज कंपॅरेटिव्हली टफ. ठीक असतो. टफ असतो, ठीक असतो. बरोबर. आता हा झाला बाहेरचा लेअर. एकदम थिन लेअर, म्हणजे कंपॅरेटिव्हली थिन काढतोय नीट. आर्टरी मध्ये, व्हेन मध्ये हा सारखा असतो. आर्टरी मध्ये, व्हेन मध्ये याच्यामध्ये फारसा चेंज नसतो. आर्टरी मध्ये, व्हेन मध्ये हा जवळजवळ सारखा असतो.
आता फरक कशात पडतो? ट्युनिका मीडिया. ट्युनिका मीडिया जो असतो हा इथे खूप ठीक असतो बाळांनो, खूप ठीक असतो. त्याचं कारण सांगतो किंवा तुम्ही स्वतः डोकं लावून सांगा मला. जे हुशार मुलं असतील त्यांनी सांगा मला. जे हुशार मुलं असतील त्यांनी मला डोकं लावून सांगा की इथला लेअर ट्युनिका मीडिया ठीक आहे. त्याचं रिझन काय? याच्यानंतर याच्या आतला जो लेअर असेल नीट काढायचंय तुम्ही. मी थोडस घाईत काढतो. हॅलो इथे सर, असतील तुम्ही क्वेश्चन रिपीट करता का? मला ऐकू नाही आला. कोणता क्वेश्चन पाहिजे तुला? तुम्ही आता जो विचारला ट्युनिका मॅम, सर हा ट्युनिका बोल. एक्सटर्नल इलास्टिक फायबर पण असतात का? ट्युनिका एक्सटर्ना मध्ये इलॅस्टिक फायबर्स नसतात, कोलॅजन फायबर्स दिलेले. इलॅस्टिक फायबर्स पण असतात आणि कोलॅजन फायबर्स पण जास्त करून इलॅस्टिक फायबर्स या मधल्या भागामध्ये असते. इथे इलॅस्टिसिटी जास्त गरज असते. आता एक गोष्ट इथे काय लिहिलंय ते सांगतो. ट्युनिका मीडिया इज मेड अप ऑफ स्मूथ मसल्स अँड इलॅस्टिक फायबर्स. म्हणजे मी जे बोलतोय ते इथे असतात इलॅस्टिक फायबर. हे बघा, एक तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल ना तर लक्षात ठेवा. इट कंटेन्स कोलॅजन फायबर्स. कोणता? ट्युनिका एक्सटर्ना. ट्युनिका मीडिया लिहा साईडला. ट्युनिका मीडिया आता जो मी काढतोय ना हा रेड कलरने दाखवलाय बघा, ट्युनिका मीडिया. ट्युनिका मीडिया इज थिक in arteries and it has elastic fibers. कोण सांगतं इलॅस्टिक फायबरचं नाव? कोणते इलॅस्टिक फायबर्स असतात बोला बरं. जो सांगेल तो हुशार. बोला. स्मूथ मसल्स. इलॅस्टिक फायबर्स विचारलं, मसल्स कुठून आले? स्मूथ मसल्स तर याच्यात असतीलच ना. हे जे मी काढतोय स्मूथ मसलच काढतोय. These are all smooth muscles. येलो फायबर्स. येलो फायबर्स. व्हेरी गुड. कोण बोललं? कोण बोललं? व्हेरी गुड. इलॅस्टिक फायबर्स आर येलो फायबर. बरोबर. इलॅस्टिक फायबर्स आर येलो फायबर्स. आता काय कळलं तुम्हाला? आता याच्यात बघा, तुम्हाला एकदम क्लिअर कट डिफरन्स कळतोय. कशात फरक पडला? बघितल्या काय लक्षात येत आहे? आतल्या भागाला काय म्हणतात? कोण सांगतं मला? आतल्या पोकळ भागाला काय म्हणतात? करेक्ट टर्मिनॉलॉजी जो. व्हेरी गुड. जे बोलतायत त्यांच्या समोर टेक्स्ट बुक आहे. थँक्यू. त्याला म्हणतात ल्युमेन. त्याला पण म्हणतात ल्युमेन. याच्यामध्ये कोणते फायबर्स असतील? इलॅस्टिक फायबर्स. आणखी काय असतील? स्मूथ मसल्स. या मधल्या लेअर मध्ये काय असतील? इलॅस्टिक फायबर्स आणि स्मूथ मसल. याचं नाव काय आहे? ट्युनिका मीडिया. काय फरक पडला? काय दिसला आम्हाला? की ट्युनिका मीडिया इज थिक इन आर्टरीज. ट्युनिका मीडिया इज थिक इन आर्टरीज while it is thin in veins. Lumen of the vein is broader than the lumen of the artery. आतला पोकळ भाग जो आहे, आतला जो डायमीटर आहे तो आर्टरीचा कमी असतो आणि वेन्सचा जास्त असतो. याचं कारण काय? कोण सांगतं? कम ऑन, बोला पटकन. आता डोकं लावायचंय तुम्हाला. आर्टरीज मध्ये ब्लड फास्ट फ्लो करतं. आणखी ल्युमेन मध्ये हळू. आर्टरीज मध्ये वेन मध्ये ब्लड प्रेशर. आर्टरीज मध्ये हाय प्रेशर असतो कारण ते डायरेक्ट हार्टशी रिलेट. कारण मागे पुशिंग ऑर्गन एक असतो ना, पंपिंग ऑर्गन असतो. हाय प्रेशरने ब्लड फ्लो करतो. ती फाटायला नको, ती खराब व्हायला नको म्हणून. आता 4 वर्षापूर्वी
2015 ची गोष्ट असावी. 2015 मध्ये एक क्वेश्चन असा आलेला आहे की तुमच्या समोर एक रोड ऍक्सिडेंट झालेला. बघा कसा क्वेश्चन कसा फ्रेम करतात नीट मध्ये. सपोज यू मीट you saw one accident and you have to find out which blood vessel is which blood vessel is काय म्हणू त्याला सिक्रेटिंग ब्लड किंवा पुशिंग ब्लड. तर त्या ठिकाणी एकच उत्तर होतं आणि एकदम साधा आन्सर होतं त्याचं. कसं तुम्हाला कळेल की विच ब्लड वेसल इज गिव्हिंग आउट द ब्लड. तर त्याचं एक सिंपल उत्तर होतं की आर्टरीज ज्या असतील त्यांच्यामधलं ब्लड पल्सेटिंग ब्लड असेल, म्हणजे असं उसळून बाहेर पडत असेल. आर्टरी कुठली असो, त्यामुळेच तर आत्महत्या करणारे काय करतात, तिथे रेडियल आर्टरी कापून घेतात किंवा कॅरोटिड आर्टरी कापून घेतात किंवा कुठली तरी आर्टरी कापतात. बरोबर आहे की नाही. आर्टरी कापण्याचा हेतू काय की फास्ट ब्लड सगळं निघून जातं. कारण जितक्या वेळेला ब्लड पंप केलं जाईल तितक्या वेळेला हा जोरात, म्हणजे तुम्ही असं समजू शकता की जर आर्टरी कट केली तर इथून हे जे माझं सिलिंग आहे हे किरकोळ आहे, याच्यापेक्षा वरती जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही जिथं आहात तिथून 7-8 फूट 10 फूट वरती ब्लड फेकलं जाऊ शकतं एका आर्टरी मधून. हे जोरात चिळकांडी उडते. जितक्या वेळेला हार्ट पंप करेल तितक्या वेळेला ती वेव्ह येते, तितक्या वेळेला ब्लड फेकलं. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की जर ऍक्सिडेंट झाला असेल तर ज्या ठिकाणी ब्लड फास्ट मूव्ह करत असेल की तुम्हाला काय दिसेल, थोड्या वेळाने जोरात ब्लड बाहेर निघताना दिसेल. दिस वॉज द आन्सर. आणि त्याच्यात ते आर्टरी, वेन्स, कॅपिलरीज असे सगळे ऑप्शन दिलेले. त्यावेळेला आपल्याला सांगता आलं पाहिजे. ज्या मुलांनी अभ्यास केला तो ऑफकोर्स त्यांना कळेल. तर आर्टरीज मध्ये हाय प्रेशरने ब्लड फ्लो करतं, म्हणून आर्टरीज मध्ये ल्युमेन कमी असतो आणि स्मूथ मसल जास्त असतात. ट्युनिका मीडिया कसा असतो, थिक असतो. ट्युनिका मीडिया इज थिक इन आर्टरीज, थिन इन वेन्स. कळलं. आता आतला जो सगळ्यात इंटरनल लेअर जो आहे त्या लेअरचं नाव आहे ट्युनिका इंटरना. हा दोघांमध्ये जवळजवळ सारखा असतो. ब्लड व्हेसलला जर ब्लड सप्लाय करायचा असेल, ब्लड व्हेसलला पण ब्लड सप्लाय लागेल ना. तर ब्लड व्हेसलला काय म्हणतात, ब्लड vessels are called vasa, vasorum. ब्लड व्हेसल मध्ये ब्लड व्हेसलच्या वॉलला जो ब्लड सप्लाय करायचा असतो त्यांना काय म्हणतात, व्यासा, व्यासोरम. ब्लड व्हेसलला म्हणतात. नीट लक्षात घ्या. आता तुम्हाला कळलं की आर्टरीज आणि व्हेन्स मध्ये काय फरक असतो. आणखी एक फरक असतो, व्हेन्स या व्हेरी लो प्रेशरने ब्लड कॅरी करत असतात, म्हणून इथे बॅक फ्लोचे चान्सेस, इथे रिव्हर्स ब्लड जाऊ शकतं. म्हणून यांच्यामध्ये काय असतात, वॉल्स असतात. काय असतात बाळांनो, वॉल्स असतात. VAL. lunar wall. Veins have walls in them. Why? To prevent the backflow. आता आतला जो लेअर असतो ट्युनिका इंटरना इज ऑल्सो कॉल्ड ॲज एंडोथेलियम. Endothelium. ठीक आहे. ट्युनिका इंटरना इज ऑल्सो कॉल्ड ॲज एंडोथेलियम. हा सिंगल लेअर्ड असतो आणि याच्यात कशा सेल्स असतील, बोला पटकन. सिंपल स्क्वामस एपिथेलियल सेल्स, म्हणजे ज्या फरशी सारख्या असतात, एक लेअरने बनलेल्या असतात, त्यांना आपण काय म्हणतो, एंडोथेलियम. आता कॅपिलरीज बघून घेऊ 2 मिनिटाच्या आत. कॅपिलरीज ज्या असतात बाळांनो त्या ऑलवेज सिंगल लेअर्ड असतात, यांच्यामध्ये दुसरा कुठला लेअर नसतो. आणि ह्या ज्या चिटकवलेल्या असतात, जशी फरशी आपली सिमेंट वगैरेवर चिटकवलेली असते, तसंच यांच्या ज्या वॉल्स असतात, या वॉल्स, या ज्या सेल्स असतात, या सेल्स कशावर चिटकवलेल्या असतात, कोण सांगता मला, बोला पटकन. बेसमेंट मेम्ब्रेनला. बेसमेंट मेम्ब्रेन. या सगळ्या बेसमेंट मेम्ब्रेनला चिटकवलेल्या असतात. आणि
यांच्यामध्ये काय असतं? एकांकी स्ट्रक्चर असतं. कोण सांगतं? यांच्यामध्ये इथे गॅप असतो, गॅप. इथे छोटे छोटे पोर्स असतात. काय असतात बाळांनो यांच्यामध्ये? पोर्स असतात इथे. आणि these pores are called as, कोण सांगतं? फेनेस्ट्री. काय असतात त्यांच्यामध्ये? फेनेस्ट्री असतात. आपण शिकलो होतो बघा. कोणत्या वेळेला शिकलो होतो? किडनी शिकवताना सांगितलं, एक्सक्रिटरी सिस्टीम. तिथे फेनेस्ट्री मधून, म्हणजे याच्यात जे ब्लड असतं ना, याच्यातले पदार्थ जे असतात, याच्यामधलं जे ब्लड असेल, याच्यातला O2, न्यूट्रिएंट्स लीक आउट होतील. काय होतील बाळांनो? लीक होऊ शकतात. तर नाही तर उपयोग काय? आपल्याला माहिती ना, आपलं सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे? क्लोज आहे. मग क्लोजच राहिली तर उपयोग काय होईल? पण प्रत्येक बॉडी टिश्यूला ऑक्सिजन मिळाला पाहिजे, न्यूट्रिएंट्स मिळाले पाहिजे, एन्झाईम्स मिळाले पाहिजे, हॉर्मोन्स मिळाले पाहिजे, त्या त्या ठिकाणी पोहोचले पाहिजे. तर यांच्यामध्ये काय असतात? फेनेस्ट्री असतात, म्हणजे मायन्यूट पोर्स असतात. आणि ह्या पोर्स मधून WBC बाहेर निघू शकतात. त्या कंडिशनला काय म्हणतात? बोला पटकन. याच्यात ना WBC बाहेर निघून जातात. व्हेरी गुड. त्याला म्हणतात डायपेडिसिस. ओके. बाकीचं उद्या बघायचं. उद्या कदाचित चॅप्टर संपवून टाकू. ठीक आहे. थँक्यू. बाय. बघा व्यवस्थित काढून घ्या घरी. काही प्रॉब्लेम असल्यास विचारा.